संदीपान भुमरेंनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि संदीपान भुमरे संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार आहेत। 25 तारखेला मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ते पुन्हा अर्ज भरणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, संदीपान भुमरेंनी सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांचं आव्हान असणार आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय मोठं संदीपान भुमरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत। हो, नक्कीच येत्या 25 तारखेला पुन्हा ते मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मोठा शक्ती प्रदर्शन करून छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। आज त्यांनी अत्यंत साध्यापणाने स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरा उमेदवारी जो अर्ज त्यांचा राहील तो पुढच्या 25 तारखेला ते दाखल करणार आहे। आज आपण पाहिलं की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी आज एकीकडे अर्ज भरलेला, दुसरीकडे एकदम साध्यापणाने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा अर्ज भरलेला आहे आणि आता 25 तारखेला पुन्हा मोठे शक्ती प्रदर्शन करून संदीपान भुमरे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यामुळे तो शक्ती प्रदर्शन पाहण्यासारखा असेल हे असा ते दावा करत आहेत। निश्चित, धन्यवाद सचिन दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर संदीपान भुमरे यांनी सुद्धा आज उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि चंद्रकांत खैरे यांचं त्यांना आव्हान असेल।